In our earlier lecture, we have seen is Joule's law of heating and unit of electrical power, that is watt. What we have discussed in our earlier lecture. Now it is heating effect of electric current. Now it is heating effect of electric current. When a resistance is connected in an electrical circuit. जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये रेझिस्टर कनेक्ट केलेला आहे, the heat is produced in the resistor आणि मग त्या रेझिस्टर मध्ये हीट काय होते, प्रोड्यूस होते in it due to the current. जेव्हा रेझिस्टर सर्किट मध्ये जोडलेला असते त्या रेझिस्टन्स मध्ये हीट प्रोड्यूस होते, कारण करंट मुळे हीट प्रोड्यूस होते, and this is called as heating effect of electric current. This is called as heating effect of electric current. आपल्याला वेल नोन एक्झाम्पल आहे, इट इज इलेक्ट्रिक आयरन. इलेक्ट्रिक वर चालणारी इस्त्री, ओके, आयरन. तर त्यामध्ये सुद्धा तेच आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याची कॉईल हीट अप होतात, टेम्परेचर वाढते आणि मग आपण त्याने प्रेस करू शकतो. सो equipment such as water boiler, electric base wala water boiler, same principle is used, that is heating effect of electric current. Then electric cooker, electric bulb make a use of the heating effect of electric current. याच्यामध्ये सुद्धा heating effect of electric current वापरलेला असते. तर electrical conductors having higher resistivity are used here. जो काही कंडक्टर असेल ज्याची रेझिस्टिव्हिटी जास्त असते, हायर रेझिस्टिव्हिटी, व्हॉट वी हॅव डिस्कस इन आवर अर्लियर स्टँडर्ड्स, दॅट इज रेझिस्टिव्हिटी. तर ज्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी हाय असेल असे वालेच कंडक्टर इथे वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल, अ कॉईल मेड अप ऑफ अन अलॉय. अलॉय पण माहिती आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटल किंवा नॉन मेटल एकत्र मिक्स केले त्यापासून जो बनते तो अलॉय. फॉर एक्झाम्पल, अ कॉईल मेड अप ऑफ अन अलॉय नायक्रोम. इट इज यूज्ड इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज अ रेझिस्टन्स. मग इलेक्ट्रिक हीटर कुकर जो असते त्याच्यामध्ये जो रेझिस्टन्स म्हणून वापरलेला असते तो नायक्रोम, NiCHROME, and it is an alloy. Alloy आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त यांचं होमोजिनियस मिक्सचर, मग ते मेटल असो की नॉन मेटल असो. ओके, then while a tungsten wire is used in an electric bulb. आपलं जे इलेक्ट्रिक बल्ब असते त्याच्यामध्ये टंगस्टन वायर वापरलेला असते. तो टंगस्टन वायर गरम होते आणि मग आपल्याला लाईट लागलेला दिसते, त्याला जास्त वेळ लागत नाही गरम व्हायला. आणि मग because of the current this wire gets heated. आणि मग हा जो टंगस्टनचा वायर आहे जो आपण तो तार आहे तो घेतला तो तर तो हीटेड होते आणि त्याचं टेम्परेचर इट इज नियरली अप टू द 3400 डिग्री सेल्सिअस, 3400 डिग्री सेल्सिअस. तर रिकामी जागा बघा किंवा कशासाठी तरी लक्षात ठेवायचं, नायक्रोम हिटिंग इलेक्ट्रिक कुकर मध्ये वापरले जाईल. ओके, हीटर किंवा इलेक्ट्रिक हीटर कुकर त्याच्यामध्ये जो वापरलेला असेल रेझिस्टर तो नायक्रोम असेल. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरलेला असेल तर टंगस्टनचा वायर अँड त्याचं टेम्परेचर होईल हीट झाल्यावर 3400 डिग्री सेल्सिअस अँड दॅट्स व्हाय इट इमिट्स लाईट. आणि मग एवढ्या डिग्री सेल्सिअसवर तो हीटेड अप होते आणि मग त्याच्यामधनं लाईट इमिट्स होते आणि जो आपण प्रकाश पाहतो ते. The hot wire also radiates heat to a certain extent. आणि मग जो हॉट वायर झालेला असते तो सुद्धा काही प्रमाणात हीट मग रेडिएट्स करते की रेडिएशन्स, त्याचप्रमाणे त्याचे मग रेडिएशन्स असे इकडे तिकडे स्प्रेड अप होतात अँड वी आर गेटिंग द लाईट ऑफ दॅट इलेक्ट्रिक बल्ब. दॅन इथे बाजूला दाखवलेला आहे कॉईल दाखवलेला आहे सोलेनॉइड टाईपचा. सोलेनॉइड याच्या पुढे शिकू. कॉईल ऑफ कुकर दाखवलेला आहे आणि कॉईल ऑफ हीटर सुद्धा दाखवलेली आहे. तर त्या फिगर्स आहे. आणि मग इथे युजेस ऑफ कॉईल मध्ये तर बल्ब पण दाखवलेला आहे, बघून घ्या. ग्लास सपोर्ट्स असते, स्क्रू असते, व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन गॅस भरलेला असते आणि तिथे सोलेनॉइड टाईपचं हे असते आणि तो ग्लासचा बल्ब दाखवलेला आहे. ऑलवेज रिमेंबर
the unit of electric power 1 watt is a very small unit. आता 1 watt जो असते तो खूप स्मॉल असते. It is 1 joule upon 1 second. 1 joule per second is called as watt. आपण पाहिलेलं आहे. तर unit of electric power 1 watt is a very small unit. Hence 1000 watt or 1 kilowatt. आता जसं 1000 किलोग्रॅम 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम होते. 1000 ग्रॅम तसंच 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट होते. 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट होते. तर 1 वॅट खूप कमी होईल. तर म्हणून मग त्याचं जे युनिट आहे डायरेक्ट 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट इज यूज ॲज अ युनिट टू मेजर द इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर जर मोजायची असेल तर 1000 वॅट किंवा 1 किलो वॅट याचंच कन्सिडरेशन केल्या जाते. इन प्रॅक्टिस इफ 1 किलोवॅट पॉवर इज यूज फॉर 1 आवर. आता 1 किलोवॅट पॉवर आपण वापरली आणि ती पण 1 तासासाठी, तर इट विल मीन 1 किलोवॅट इंटू 1 आवर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज. सी इक्वेशन 1 किलोवॅट इज इक्वल टू 1 kilowatt hour is equal to 1 kilowatt hour and 1000 watt into 3600 second and is equal to 3.6 into 10 raised to 6 weight per second and mole that is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. तर मी हे तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा हा पहिले तर पुन्हा power is the rate at which the work is done. Power is the rate at which the work is done. If W amount of work is done in a time t, then power is equal to work upon time. Power is equal to work upon time. Okay. But that is P is equal to W upon T. P is equal to W upon T. Okay. In SI system, the unit of work is joule. जे आपण पाहिलेलं आहे. In SI system, unit of work is joule, and it is so the power is joule per second आणि टाइम जो काय असते तो सेकंद असते. म्हणजे पॉवर that is joule per second and this is called as watt. यालाच आपण वॅट म्हणतो. बरोबर आहे. आपण हे पाहिलेलं आहे. पण याचा उल्लेखन आवश्यक आहे. 1 watt is equal to 1 joule upon 1 second. Okay. 1 joule upon 1 second. In the industrial sector, the unit used to measure the power is called as horsepower. आता जो इंडस्ट्रियल सेक्टर आहे आपलं डोमेस्टिक सोडून इंडस्ट्रीमध्ये, तर तिथे आपलं किलोवॅट पण चालणार नाही. तर तिथे जास्त पाहिजे. तर म्हणून मग तिथे जे वापरले जाते इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट यूज टू मेजर द पॉवर इज कॉल्ड ॲज हॉर्स पॉवर. त्याला हॉर्स पॉवर म्हणतात. अँड 1 हॉर्स पॉवर 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू, सगळ्यांना माहित आहे किती वॅट होतात ते. इट इज 746 वॅट. लक्षात ठेवा 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. मग इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये हॉर्स पॉवर वापरल्या जाते. ओके. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. जेव्हा 746 वॅट घेऊ that will constitute the 1 horse power. Okay, the unit of energy for commercial use is kilowatt hour. Okay, 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt. आता unit of energy for commercial use is also a kilowatt. Okay, आणि मग अवरच्या नुसार त्याचे कॅल्क्युलेशन केले जातात. तर 1000 joule work performed in a 1 second is 1 kilowatt power. 1 kilowatt power अशा प्रकारचे होते. तर आता हे आलं कसं, तर बघा आपलं जे पुस्तकात सांगितलेलं आहे 1 kilowatt hour is equal to, okay, 1 kilowatt hour is equal to 1 kilowatt into 1 hour.
1 किलोवॅट इंटू 1 आवर. ओके, तर मग 1 किलोवॅट म्हणजे किती? तर इट इज 1000 वॅट. इट इज 1000 वॅट. आता 1 आवर तर आपल्याला नेहमी सेकंड मध्येच पाहिजे असते कोणतीही सिस्टीम असो. तर 1 hour is equal to 60 minutes. Okay, that it is 60 into 60 मग सेकंड होऊन जाईल, कारण 1 minute is equal to 60 seconds and that's why it will become 3600 सेकंड. आणि म्हणून मग एका आवरच्या जागेवर आपण 3600 सेकंड लिहू शकतो. ओके, आता बघा, तर दिस विल बिकम्स 36 1 2 3 4 5 5 शून्य लिहून द्यावे लागेल. ओके, 5. ओके, दिस इज वॅट सेकंड. आता वॅट सेकंड कसं होते तो बघा. आपण पहिले पाहिलेलं आहे 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. ओके, मग याला जर फर्दर सोडवलं तर 1 जूल इज इक्वल टू 1 वॅट इंटू 1 सेकंड होईल, इंटू 1 सेकंड होईल. कारण आपल्या जो आहे 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. 1 जूल इथंच ठेवला, आता 1 सेकंड इंटू येऊन जाईल, म्हणून 1 joule is equal to 1 watt into second. So watt into second, that's why it will becomes joule. It will becomes joule. तर त्याचा रेफरन्स तो मला विश्वास आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याच्याद्वारे सर्वात पहिले वॅट म्हणजे काय, तर 1 watt is equal to 1 joule upon 1 second. Therefore, 1 joule is equal to 1 watt into second. So here, watt into second that. So this watt into second is replaced by joule. Is replaced by joule. So, okay. So it is 36. आणि त्याच्यावर 5 शून्य आहे. किती? 36 वर 5 शून्य आहे. So it is 36 lakhs. It is 36 lakh joule. Okay, पण काय होते, चांगलं नाही वाटत. तर आपण याला डेसिमल पॉइंट इथे आहे आपला 1 2 3 4 5 6. तर काय म्हणजे इट विल बिकम्स 3.6 आणि हा मोठा असून छोटा दाखवत आहे म्हणजे प्लस 10⁶ जूल. अशा प्रकारे तिथे ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते त्यांनी एक्सप्लेन नाही केलं, हे बऱ्यापैकी समजावून सांगितलेलं आहे. हा कारण डेसिमल पॉइंट इथं आहे, तर डेसिमल पॉइंट आपण लेफ्ट कडे मूव्ह होत आहे. ओके, तर 1 2 3 4 5 6 मग 3 च्या नंतर डेसिमल पॉइंट इथे आला 3.6. सो इट विल बिकम 10⁶, कारण डेसिमल पॉइंट 6 वेळेस संपवल्यामुळे 10 च्या डोक्यावर 6. आणि ऑलरेडी इट इज अ बिगर नंबर, सो वी आर शोइंग इट लेसर. And that's why 10⁶, that is plus. So we have discussed in our gravitation chapter about this 3.6 into 10⁶ joule. म्हणजे 1 kilowatt hour मध्ये किती होते? 3.6 into 10⁶ joule. Electricity used for domestic purpose is measured in units of kilowatt hour. आणि मग जेव्हा आपल्या डोमेस्टिक पर्पज साठी इलेक्ट्रिसिटी जी वापरली जाते ती, तर इट इज मेजर्ड इन किलोवॅट अवर आणि त्यालाच आपण युनिट असं म्हणतो. म्हणजे जर समजा आपल्या घरचं जे काही रिडिंग आलं जेवढे युनिट असेल तेवढे किलोवॅट आपण बर्न केलेली असेल, एनर्जी वापरलेली, इलेक्ट्रिक पॉवर वापरलेली असेल. म्हणजे 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट. सो 100 युनिट्स, सो 100 किलोवॅट अवर. अशा प्रकारे आपण ती पॉवर वापरलेली असेल. म्हणजेच कमर्शियल यूज मध्ये आपण जे युनिट वापरतो दॅट इज 1 किलोवॅट अवर. देन तर
आता सगळ्यांनी घरची वायरिंग सगळ्यांना माहित आहे. तर 3 प्रकारचे वायर असतात. एक असते अर्थ वायर, दुसरा असते लाईव्ह वायर आणि तिसरा असते फेज और लाईव्ह वायर आणि दुसरा फेज और लाईव्ह वायर आणि तिसरा असते न्यूट्रल. अर्थ वायर, फेज वायर और लाईव्ह वायर दुसरा आणि तिसरा न्यूट्रल वायर. ओके. आणि मग फेज और लाईव्ह वायर म्हणजे काय? द वायर दॅट कॅरीज अन इलेक्ट्रिक करंट. ज्या वायर मधनं इलेक्ट्रिक करंट आलेला असते खांब्यावरनं मीटरमधनं मग आपल्या घरात, तर तो असते लाईव्ह वायर त्याच्यामधनं. ओके. न्यूट्रल वायर म्हणजे काय? द वायर थ्रू विच करंट रिटर्न्स. मग आपलं जर जे नीड असेल त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा असेल किंवा मग जे काही असेल तर रिटर्न करणारा जर असेल तर तो कोणता असते? द न्यूट्रल वायर. लाईव्ह वायरनी करंट येऊन राहिला, न्यूट्रल वायर करंट रिटर्न करून राहिलेला आहे. आणि अर्थ वायर इट इज कनेक्टेड टू अ मेटल प्लेट. हा अर्थ वायर इट इज कनेक्टेड टू मेटल प्लेट, मेटलची प्लेट दॅट इज ब्युरिड डीप अंडरग्राउंड. जमिनीमध्ये जी प्लेट बिरेड केलेली असते, गाडलेली असते, तर त्याला हा कनेक्ट केलेला असते नियर द हाऊस अँड इट इज फॉर द सेफ्टी पर्पज. आणि हा अर्थिंगचा वायर जो म्हणतो तो याचा पर्पज असते सेफ्टीसाठी, आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी. ओके. तर हे 3 वायर आहे, मागच्या वर्षी झालेले आहे, तर एकदा पुन्हा सांगितले. सेव्हरल टाइम्स वी हिअर ऑर रीड अबाउट अ बिल्डिंग कॅचिंग द फायर. बऱ्याचदा आपण ऐकतो की बिल्डिंगला आग लागली, कॅचिंग द फायर. And it is because of the short circuit. It is because of the short circuit. तर बघा, sometimes if we switch on an equipment in our house, एखाद्या वेळेला जर आपण आपल्या घरचे इक्विपमेंट स्विच केला, द इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट्स. आणि बऱ्याचदा मग फ्यूज वायर आपला मेल्ट्स होते, म्हणजे फ्यूज गेला म्हणतो, उडाला. अँड द इलेक्ट्रिक सप्लाय शट डाऊन. आणि अशा वेळेला आपला इलेक्ट्रिक सप्लाय काय होते? शट डाऊन होते. हे आपल्याला माहित आहे की तेव्हा मग आपणच म्हणतो जास्त पॉवरचा वापरल्यामुळे तो बहुतेक फ्यूज गेला असेल. तर तेच. देन लेट अस डिस्कस अबाउट द कॉजेस ब्रीफली. तर याचे कॉजेस आपण ब्रीफली डिस्कस करू. बघा, द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ इट इज लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर्स. आणि ते मी आता सांगितलेले आहे. देन द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. पण जो लाईव्ह वायर्स असते आणि दुसरा न्यूट्रल वायर असते, या दोघांमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असते तो 220 व्होल्ट असते. म्हणजे आपल्या घराची इलेक्ट्रिसिटी इट इज ऑफ द 220 व्होल्ट. आणि मग 420 का 440 आपल्या डीपी वगैरे लावलेलं राहते ते डेंजर. म्हणजे तिथं पोटेन्शियल डिफरन्स तेवढा असेल, जो काही 420 असेल तर तो 420 डेंजर, खतरा असा मग साईन वगैरे काढलेलं असते. तर त्या डीपीवरचा जो पोटेन्शियल डिफरन्स असते तो जास्त असते, 420 व्होल्ट. पण आपल्या घराची इलेक्ट्रिसिटीसाठी जो काही असते तर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स जो असते 220 व्होल्ट असते. ओके. द अर्थ इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आणि अर्थ वायर ग्राउंडला कनेक्ट केलेलं असते की जे मी पहिले सांगितलेलं आहे. ड्यू टू द फॉल्ट इन द इक्विपमेंट और इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर गिव्स अवे. की एखाद्या वेळेला जे इक्विपमेंट वापरत असतो त्याच्यात फॉल्ट येते, किंवा मग जे कोटिंग आहे आपलं लाईव्ह वायरचं आणि न्यूट्रल वायरचं ते एखाद्या वेळेला निघून गेलं असेल तर काय होते? लाईव्ह अँड न्यूट्रल वायर गिव्स अवे, द 2 वायर्स कम्स इन अ कॉन्टॅक्ट. आणि मग अशा केसमध्ये काय होते की जेव्हा याच्यावरचं कवरिंग किंवा कोटिंग केलं किंवा मग इक्विपमेंटमध्ये फॉल्ट असेल तर लाईव्ह आणि न्यूट्रल वायर दोघं एकमेकाच्या संपर्कात येतात. कारण याच्यावर कवरिंग असल्यावर ते दोघं एकमेकाच्या संपर्कात येत नाही. समजा ते कटलेलं असेल बाय एनी रिझन, तर मग दे कम्स इन अ कॉन्टॅक्ट, लाईव्ह अँड न्यूट्रल वायर. आणि आत्ताच पाहिलं आपण लाईव्ह वायर काय करत असते? इलेक्ट्रिक करंट आणत असते आणि न्यूट्रल रिटर्न करत असते. आता दोन्ही जर एकत्र झाले तर काय होईल? तर बघा, ड्यू टू द फॉल्ट इन द इक्विपमेंट और इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर गिव्स अवे, the 2 wires comes in contact with each other.
and large current flows through it producing the heat. आणि मग तिथून लार्ज करंट फ्लो होणं सुरू होते आणि लार्ज करंटमुळे मग तिथं हीट प्रोड्यूस होते. आणि जर समजा अशा वेळेला जे ज्वलनशील पदार्थ असेल तर ते जर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, हीट प्रोड्यूस झालेली आहे, तर ते पेटतील अँड दॅट कॉजेस द शॉर्ट सर्किट. आणि ह्याच्यामधनं शॉर्ट सर्किट होते. आपला जो घरातला फ्यूज उडणे दॅट इज द व्हेरी डिफरंट फिनॉमिनॉन दॅन द शॉर्ट सर्किट. ओके, मग तर the two wires comes in contact with each other and a large current flows through it. मग ते सर्किट मधनं that producing the heat. If any inflammable material such as wood, cloth किंवा प्लास्टिक, मग जसं लाकूड असेल, प्लास्टिक असेल किंवा एखादा कपडा असेल, त्या मग अशा कंडिशन मध्ये त्या वायरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आला तर काय होईल, एक्झिस्ट अराउंड दॅट प्लेस इट कॅन कॅच द फायर. आणि मग त्याच्या आजूबाजूला जर असे इन्फ्लॅमेबल सबस्टन्सेस असेल तर त्याला आग लागण्याचे चान्सेस असते. आणि therefore a fuse wire is used as a precautionary measures. आणि मग अशासाठी फ्यूज वायर वापरल्या जाते. पण त्या केसमध्ये तिथे पहिले जर समजा असे सबस्टन्सेस आले तर काय होईल, कॅच करेल आणि मग फायर कॅच करेल आणि तिथे मोठी आग लागल्याशिवाय राहणार नाही. Then, therefore, fuse wire is used as a precautionary measure. We have learned about fuse wire in the previous standard. आणि पुस्तकवाला सुद्धा विद्यार्थ्यांना आठवण करून देते की बाबा जुनं पुस्तक वाच, 9व्या वर्गाचं सांगत असते. फ्यूज वायर शिकलेलं आहे आपण. ओके, as soon as high current flows in a circuit, the fuse wire melts. जर हाय करंट जर फ्लो होत असेल सर्किट मधनं तर फ्यूज वायर मेल्ट्स होते and break the circuit and any mischief is avoided. आणि मग त्यापासून होणारी मोठी दुर्घटना सुद्धा टाळण्यात जाऊ शकते. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द फ्यूज वायर. म्हणजे फ्यूज वायरला एवढं महत्व आहे. एक्सेस अमाऊंट ऑफ करंट जर फ्लो होत असेल सर्किट मधनं तर फ्यूज वायर मेल्ट होईल. मेल्ट झाल्यावर सर्किट ब्रोकन होईल आणि मग मोठी दुर्घटना टळलेली असेल. देन बाजूला फाइंड आउट, चेक द मंथली इलेक्ट्रिसिटी बिल रिसीव्ह फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. आणि मग त्यांच्याकडनं आलेलं बिल पहा MSEB कडनं. तर ऑब्झर्व व्हेरियस डिटेल्स अँड गेट द इन्फॉर्मेशन अबाउट देम. आणि मग त्याचे डिटेल्स ऑब्झर्व करा आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या. The electricity bill specifies the uses in a units. आणि मग त्याच्यामध्ये युनिट्स मध्ये सप्लाय बिल स्पेसिफाय केलेलं असते युनिट्स मध्ये. व्हॉट इज दिस युनिट? आणि मग हे युनिट काय आहे त्याचे मी पहिले सांगितलं 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. 1 kilowatt hour electrical energy is used. It is termed as 1 unit of energy. आणि मग 1 kilowatt hour जर समजा आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जर यूज केलेली असेल तर त्याला आपण 1 युनिट ऑफ एनर्जी असं म्हणतो. ओके, आता मेनी टाइम्स पर्टिक्युलरली इन द समर सीझन. आता समर सीझन मध्ये काय होते बऱ्याचदा तर ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज इन द इव्हनिंग. आणि मग सायंकाळच्या वेळेला खूप जास्त इलेक्ट्रिकल पॉवर वापरले जाते. तर रिझन काय, ड्यू टू द होम लाइटिंग. देन इट इज फॅन सुरू असते. उन्हाळ्याच्या दिवसात एअर कंडिशनर्स, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ शॉप्स ETC. आणि मग जेव्हा सायंकाळी उन्हाळ्याच्या दिवसात हे सगळे इन्स्ट्रुमेंट सुरू असतात, घरची लाइटिंग, एअर कंडिशनर, फॅन्स, शॉप मध्ये लाईट्स, फॅन्स, AC, कूलर. आणि मग याच्यामुळे काय होईल, ॲज अ रिझल्ट एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सप्लाइंग द इलेक्ट्रिसिटी. जो ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिसिटी सप्लाय करत असते त्याच्यामधून जास्त करंट ओढल्या जाईल. एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन, त्याच्यामधून ओढल्या जाईल. अँड इफ द कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट. आणि जर समजा आता डिमांड जास्त आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी जर कमी असेल, त्याची कॅपॅसिटी जास्त नसेल तर काय होईल, ट्रान्सफॉर्मरचे इट्स फ्यूज वायर melts and the supply gets shut down.
आणि अशा वेळेला त्याची कॅपॅसिटी नसेल तर त्याचे फ्यूज मेल्ट होऊन जाईल आणि मग सप्लाय शटडाऊन झालेला असेल आणि मग आपण म्हणतो आपली लाईन गेली. सच इव्हेंट्स ऑकर ड्यू टू द ओव्हरलोडिंग. आणि मग असा जो किस्सा असते याला म्हणतात ओव्हरलोडिंग. कारण ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी जास्त नाही आहे, त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी ड्रॉन केल्या जात आहे. ओके. आणि मग एक्सेसिव्ह करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन. आणि अशा वेळेला त्याचे मग फ्यूज काय होईल, मेल्ट होईल. आणि दिस टर्म रेफर्ड ॲज ओव्हरलोडिंग. आपल्या घरी पण होते एका वेळेला हाय कन्झम्पशन वाले जर इक्विपमेंट जर एका वेळेला लावले तर तिथे सुद्धा ओव्हरलोडिंग होते आणि तिथे सुद्धा आपला फ्यूज वायर मेल्ट होते आणि तशा वेळेला फ्यूज जळते आणि तो आपला सर्किट ब्रेकडाऊन होऊन जाते. नाउडेज डू यू नो, जे आता नवीन घरं बनवलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी किंवा ज्यांच्या घरी अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे तर त्यांना MCB माहीत आहे. आणि MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. Yes, circuitous breaker. These days, miniature circuit breakers (MCB) switches are used in homes आणि मग घरात हे MCB switches लावलेले असतात. That is miniature circuit breakers. When the current in the circuit suddenly increases, जेव्हा करंट वाढलेला असते घरच्या सर्किटमध्ये तर काय होते, दिस स्विच ओपन्स. आणि मग अशा वेळेला हे स्विच ओपन्स होते. हा ओपन झाल्याबरोबरच काय म्हणता येईल, करंट स्टॉप होऊन जाईल. म्हणजे आपल्या घराच्या सर्किटमधला करंट पूर्णच्या पूर्ण स्टॉप होऊन जाईल. कधी, जेव्हा एक्सेस करंट झाला तर MCB स्विच ओपन होईल. ओपन झाल्याबरोबर आपल्या घरातला करंट स्टॉप होऊन जाईल अँड मग त्याच्यापासून फर्दर जे मिशअप्स आहेत दॅट विल बी अवॉइडेड. आणि मग मोठी दुर्घटना किंवा दुर्घटना आपण टाळू शकतो. असा हा MCBचा बेनिफिट आहे. डिफरंट टाइप्स ऑफ MCBs आर इन यूज. वेगवेगळ्या टाईपचे MCBs वापरलेले असतात ज्या फिगर्स दिलेले आहेत. छोटी मोठी अशा प्रकारच्या रिक्वायरमेंटनुसार. फॉर द एंटायर हाऊस हाऊएव्हर द युजुअल फ्यूज वायर इज यूज. जरी MCB वापरलेले आहेत तरी पण एंटायर हाऊससाठी फ्यूज वापरलेलाच असते. However, the fuse wire is used in our homes. आणि फ्यूज वायर हे पाहिजेच असते. अशा प्रकारचं हे आपलं की जे काही करतो सर्किट त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम होते, शॉर्ट सर्किटिंग, ओव्हरलोडिंग, हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. नाव इट इज नॉट नाव, इट इज in our next lecture. Solve example. It is on page number 50 tomorrow or next time. Bye.